महाडमध्ये चक्रीवादळ, मंदिरासह एका घराचे प्रचंड नुकसान तर एक जण जखमी। दहिवड आमशेत गावच्या गावदेवी मंदिरावरील छप्पर गेले उडून, तर धनगर बांधवांच्या घराचे प्रचंड नुकसान, एक लहान मुलगा जखमी। संपूर्ण राज्यात अवकाळी पाऊस पडत असून या अवकाळी पावसाचा अंदाज महाड तालुक्याला देखील तडाखा बसला असून दुपारी 2 ते 3च्या दरम्यान चक्रीवादळासह पाऊस पडू लागला आणि या वादळी पावसामध्ये दहिवड गावच्या गावदेवीच्या मंदिरावरील टाकलेले पत्र्याचे शेड, समोर असणारा लाईटीचा पोल हा वाऱ्यासह उडून गेला असून शेजारी असणारे चिंचेचे झाड मंदिराच्या शेडवर कोसळल्याने संपूर्ण शेड नुकसानग्रस्त झाले आहे। तर मंदिरापासून काहीच अंतरावरती असणाऱ्या एका धनगर बांधवांच्या घरावरील संपूर्ण पत्रे पत्त्यासारखे उडून गेले असून यावेळी घरात असणाऱ्या एका लहान मुलाच्या डोक्यावरती पत्र्यावरील असणारी वीट पडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे। एकंदरीतच चक्रीवादळ आल्याने पावसाने महाड तालुक्याला चांगलाच तडाखा दिला असून दहिवड आमशेत, वाकी, वाळण, वरण, शिवतर विभागामध्ये हा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असून यामध्ये शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेले आंब्याचे पीक देखील गळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे शासनाने वेळेत पंचनामे करून आमच्या मंदिरावरील छप्पर पूर्ववत करण्यासाठी मदत करावी, तसेच धनगर कुटुंबांचे झालेले नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी होत आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। हे मंदिराचं नुकसान आज दुपारी 3:20 जे वादळ झालं, त्या मोठ्या वादळामध्ये हे चिंचेचं झाड पडून हे पत्र्याची शेड पडली आणि तिकडे लाईटचा पोल मंदिरावर पडला आणि मंदिरावरती 2019मध्ये जो पत्र्याचं शेड टाकलं होतं, संपूर्ण शेड उडून बाजूला पडलेलं आहे। हे मंदिर 2017मध्ये याचं जीर्णोद्धार झालं आणि 19मध्ये त्याच्यावर कौलं होती, पण कौलं झिरपाय लागलं थोडंसं पाणी, म्हणून पत्र्याचं शेड टाकलं गेलं आणि मंदिर सुस्थितीत होतं आणि जास्त वर्षाचं पण नाही, 2017ला झालेलं हे मंदिर आहे। पत्र्याची शेडमध्ये मोठ्या प्रमाणात वारा शिरून त्याला अलगद उचललेलं आहे आणि हे आपल्याला दिसतंय बाजूला शेड पडलेली। वादळ दुपारी 3:20 जे हे चक्रीवादळासारखं वादळ आलं, गावामध्येही विजा चमकल्या, गडगडाट झालं विजांचं, पण आजूबाजूला या मंदिरच्या परिसरात आजूबाजूला असलेल्या कुठल्याही वास्तूला धोका झाला नाही, फक्त थोडंसं धनगरांच्या घरानं झालेलं आहे आणि मंदिराचंच जास्त नुकसान झालं आहे। मंदिराचं पत्र्याची शेड जी होती ती स्लॅबला चिकटून होती आणि तरीसुद्धा ती उडाली। हे फार मोठं त्याच्यावरून वादळाची तीव्रता आपल्याला लक्षात येते, केवढं मोठं वादळ असेल। आणि आता आम्हाला शासनाकडून एकच मागणी आहे की याची मदत मिळावी, तलाठ्याने येऊन उद्या लवकरच पंचनामा करावा, याची मदत मिळावी। ग्रामस्थ लोकवर्गणीतून हे सगळं करतात आणि लोकवर्गणीतून केलेल्या वास्तूचं नुकसान झालं तर शासनाकडून साहजिकच आमची अपेक्षा आहे की त्याने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी। आमचं 2 गावाचं गावदेवी मंदिर आहे, मानाई मंदिर आहे आणि त्याचं शेड हवेमुळे, वादळामुळे उडालेलं आहे आणि त्या मागचे एक चिंचेचं झाड होतं, त्यामुळे एक मंदिरला शो होता, पण ते चिंचेचं झाड पडल्यामुळे मागचा शेड पडलेला आहे आणि त्याचंही नुकसान झालेलं आहे आणि विजेचं खांब त्याच्यावर मंदिरावर पडल्यामुळे आणि ते शेड उडाल्यामुळे ते मंदिराचं पण थोडं नुकसान झालेलं आमचं। लावत होतो ना, तर ते पत्रे उडून गेले आणि ते त्या बेटा डोक्यात पडले। नेमका तुझ्या घरावरचे पत्रे उडून गेलेत, काय नेमका प्रकार घडला आणि काय सांगशील? दुपारी सुमारे 3च्या दरम्यान खूप पाऊस वगैरे आणि वारा वगैरे आलेला। त्या पावसाच्या दरम्यान आणि खूपच वारा आला, त्यामुळे ते घराचे पत्रे वगैरे सगळे एकदम उडून गेले आणि छोटा भाऊ होता तो बाहेर थांबलेला घराच्या, तो वारा खूप वगैरे पाऊस वगैरे आला म्हणून तो घरामध्ये जात होता, तर तेवढ्यातच ते पत्रे उडून आणि पत्र्यावरती विटा ठेवलेल्या ते त्याच्या डोक्यात एक पडली विटा आणि त्याला थोडीशी जखम झालेली आहे। त्यानं दवाखाना वगैरे केलेला आहे आम्ही आत्ता, पण आत्ता हे खूपच नुकसान वगैरे झालेले आहेत, सगळे घराचे पत्रे उडाले आहेत, काहीच नाही राहिलेलं आहे आणि ते पाईप वगैरे मिळाले तरी शासनाकडून आम्हाला काही थोडीफार मदत किंवा त्याची वगैरे सगळी काहीतरी मदत झाली हीच आमची विनंती आहे। आता मी कामावर गेलेलो सकाळी, तर दुपारी 3च्या दरम्यान पावसानं वारा आला, त्याने सगळं बहुतेक तर अख्ख्या घराचे पत्रे घेऊन गेला। नंतर त्याच्यानं परत एक बारीक 3 पोरं होतीत घरी, ते जर दरवाजा लावायला गेला तर त्याच्यानं पत्रा उडून गेला, त्याच्यानं वरनं पत्रावरून ईट पडली, ते दवाखान्यात नेला। पोरगा आता आहे चांगला, सारखं एवढं करायचं, चांगलं मदत करावी की
एवढं सगळं झालंय की फार मदत करून पत्रे टाकायची करावी एवढंच आपल्याकडे.